शिक्षकांचं कर्तव्य बजावत असलेल्या एका तरुणाईचं आयुष्य त्याच्याच पत्नीने निर्दयीपणे संपवलं आणि मृतदेह जाळून पुरावेही नष्ट केले। यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रकरण फक्त हत्या नाही तर विश्वासघात, सूड आणि विकृतीचा थरारक उडवणारा जडित हत्याकांड आहे। मुख्याध्यापिका पत्नीच पतीची मारेकरी निघाल्याचा धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे। पोलिसांनी अल्पवयीन 3 विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेतले आहे। लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात काही दिवसांपूर्वी एक जळालेला मृतदेह सापडला होता। मृतदेह हा इतका जळालेला होता की त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, फोन रेकॉर्ड्स आणि परिसरातील माहिती गोळा करत तपासाची चक्र फिरवलीत। काही दिवसातच मृताची ओळख पटली, तो म्हणजे शंतनू अरविंद देशमुख, यवतमाळ येथील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षक। विशेष म्हणजे या शिक्षकाच्या हत्येमागे कोणी बाहेरचा नव्हे तर त्याचीच पत्नी निधी शंतनू देशमुख असल्याचं उघड झालं आहे। निधी ही देखील त्याच शाळेची मुख्याध्यापिका होती। पती पत्नींमध्ये अनेक दिवसांपासून वैचारिक वाद सुरू होते। याच वादातून पतीची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात नेऊन पेटवण्यात आला। पोलिसांनी जेव्हा निधीला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा स्पष्ट दिसत होती। अखेर निधीने पतीच्या खुनाची कबुली पोलिसांसमोर दिली। इतकंच नव्हे तर या हत्येच्या प्रकरणात निधीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता 3 अल्पवयीन मुलांची मदत घेतल्याचंही उघड झालंय। पोलिसांनी या 3 विधी संघर्ष बालकांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्याला हादरवणाऱ्या या प्रकारामुळे शिक्षकी पेशाच्या पवित्रतेलाही काळिमा फासला गेला आहे। शाळेत मुलांना नैतिकतेचे धडे देणारी एक मुख्याध्यापिका स्वतः नराधम ठरल्याने समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। दिनांक 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता। आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्र फिरवली। आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं। त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे, अशी चर्चा आमच्यापर्यंत आली। आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही। त्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे। त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी माहिती दिली शंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले, त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते। आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी। त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली। त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विधी संघर्षाच्या बालकांचा तिने उपयोग केला। या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली। त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले। त्यांना अधिक विचारपूस केली, त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम उलगडून दाखवला। अशा प्रकारे हा अत्यंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस झालेला आहे। ही घटना आपल्याला केवळ गुन्ह्याची नाही तर नात्यातील तणाव, असहिष्णुता आणि नैतिक अधपतनाची किनार दाखवते। एका शिक्षकाचा शेवट इतका क्रूर होतो आणि त्यामागे त्याच्याच घरातील व्यक्ती जबाबदार असते। यापेक्षा दुर्दैवी वास्तव काय असू शकतं? पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। अशा गुन्ह्यांचा सामाजिक मूळ शोधण्याची गरज आहे।
पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.